मित्रांनो बघा मस्तपैकी अशी शेती असा आणि पाऊस खूप जोरदार चालू आहे सकाळपासून आपल्याकडे. आणि इकडे सगळेजण शेतीत आपलं काम करतात बघू शकतास. आपल्याकडे चालला वापरीच्या पुढे जाऊचं आज आपलं प्लॅनिंग असा. हो चला तिकडे जाऊया मस्तपैकी मजा तरी या. संध्याकाळचे वाजले 4 4:15. आपण इकडे जाऊ काका. धरताच की नाही हो आता लावतालाच काय उद्या बस किचो बाबा वाटता. हो तात हा पैसा पाणी या थोडासा चॉकलेटी पाणी कमी दिसता कारण की तेवढंसं मोठं पाऊस कंटिन्युअसली आहे सकाळपासून आणि खूप चालू आहे. सकाळपासून माझ्या इंस्टाग्राम FB तुम्ही जर माझ्याकडे बघत असतात तर तुमचा भेटून जात किंवा यूट्यूबला पण मी व्हिडिओ टाकते बारीक बारीक पण ते कधी लेट जातात. बट तुम्ही मग FB आणि इंस्टाग्रामला तुम्ही माझ्या जर लाईक म्हणजे फॉलोज असतात तर तुमका समजून जाईल किती याचा. हे बघा या बघा तो एवढा पाणी येईल आणि या पाण्यातनं शेती गवत आणि सकाळी पाऊस पण खतरनाक लागता. आणि नमस्कार मित्रांनो मी तेच नानगो तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आपण आता चालला वरती सावतांगडी तकडे चालला तर तिकडच्या शेतीचा आपण घेऊया आढावा घेऊया. आपण आपल्याकडे शेती आहे जोलवाडी ते शेती जाता तो बोलला आता वरती जाऊया आणि नंतर आपल्या खाली पण जातो. तो 2-3 ठिकाणी आपण चालला होता वर जर वरतात तकडे. आणि बघा शेतीचं काम चालू आहे जोरदार या की आपली तिकडे काय करता सर्व काढता तिकडे खाली. आणि इकडे बघा हे आमच्या पापडी होतो नजारा बघा मस्त वेगळी असं मस्त भारी वाटतं पाणी त्याच्यात. आणि लोकांची शेती चालू आहे इकडे. ही सावतांची घरं आमची म्हणून आपण त्याला सावतवाडी म्हणतो. सावतांची घरं असल्यामुळे सावंत असल्यामुळे सगळीकडे सावतांची घरं म्हणतो तिकडे. सावतांची घरं आधी आपली. आणि पाणी बघा मस्त वेगळी असं. आणि तिकडे ते शेतीचं काम त्यांचा जोरदार चालू आहे सगळीकडे होत्या आड्यात सगळीकडेच माणसा वरती पण सगळीकडे माणसं आहेत. आणि त्यासाठी आपल्या पहिल्यांदाच आपण येत आहोत आपल्याकडे पहिल्यांदाच दिसलं यासाठी शेती करताना नजर आता तो आपण येऊ दाखवूच व्हा पण मस्त वेगळा नजारा हे होतं नजर तुमका याच्यापेक्षा भारी दाखवतो थांबा. ह्या पापडीवरचा आपला काम त्याविषयी आपण सांगितला नवीन केलेला बसण्यासाठी स्पेशल आपल्या पापडी मित्रमंडळ यांनी या काम केलेलं असा भारी वाटतं बघा बसण्यासाठी स्पेशल या बघू शकतास. ठिकाणी पाणी वगैरे येतात आणि ना हळू येतात पूर्ण हळू जाणं तर इकडनं असं येऊन पळत जातं. आणि माझ्या सकाळी पाणी जास्त गेलेला आत्तापेक्षा पाणी होता तर तुमका आता दिसता त्याच्यापेक्षा पाणी जास्त असतं. आणि हे शेती खूप त्रासदायक असतं पण लोक याच्यातही शेती करतात आणि शेती करण्याचं एक्सपिरियन्स त्यांचं लोकांचं मोठं असतं. आपल्या वरती जाऊचा ही वाट आणि इथे खूप सारी लोक आपल्याकडे होतात शेतीचं करणं. इथे पण खूप सारी शेती आहेत आम दचक शेती तिकडे पण तर शेतीचा लोक शेतीच करतात. तिकडे पुढे मग नावरेवाडी वगैरे सगळी तिकडे पडतं आपली गोसाव्यांची घरा नावरेवाडी गायकवाड्यांची घरा सगळी तिकडेच पडतं या साईडीक. त्यानंतर पुढे भालेकरवाडी. सो आपली वाडी खूप मोठी आहे गांगवाडी. इकडे बघा तिकडे पण शेती खूप मोठी आहे. सो आपण इकडचं आता येतात तेवढं जमा तेवढं तुमका इकडचं दाखवण्याचं माझं प्लॅनिंग आहे. बघूया पुढे कोण कुठे काय करतं असं तुमचं सगळं दाखवीन. तेच पाणी आहे सगळीकडे आता काय खरं नाही सगळे असे भरलेले आहेत वाफे लावले तरी लावायचे कसे वाफे असा आज विषय झालेलो असा. ह्यात आपण पावसाचे दिवस आहेत अवधीत आहेत आपल्या माझ्या मते ट्रॅक्टर झाल्याने या शेतीचं काम जोरदार चालू आहे. आज म्हटले वलची दिशा पकडूयात वलची दिशा आज वलची दिशा पकडूया म्हटलंय. आमचं काम जोरदार चालू असं आणि पाऊस पण देतात सगळी मंडळी आपली एकदम चांगली जोरदार काम करतं. आपण वरचा विषय घेऊन जाऊया पुढे घेऊन जाऊया ट्रॅक्टर करता फ्री आधी पण करूया. जाऊया मस्त विजेता मजा आहे साहेब आपले सकाळ तुम्ही बघता वाटता दुपारी बघितलं वाटता व्हिडिओ बघू लिहिलं वाटता तो काही मंडळी सगळं धावतो. वातावरण मस्त एकदम दुसऱ्या विचार सगळे वगैरे होत आहेत तरी वाटतात मंडळी आपले लावतात. इकडच्या वापरांना पाणी नसतं पुन्हा पावसामुळे पाणी आहे गोष्टी सांगत होतो त्यामुळे एवढ्या वर्षी तरी पाणी नसतं पण 10 दिवशी पाणी आहे पावसामुळे.
आता जरा कमी मानंत आहे ना पाणी मारी चिखल खाली पाणी असतात त्या खालना बाजूला पाणी असतात आणि इकडे वरती नसतात. ओके तरी आता तुमचं असं लावल्याने तासात पाणी मारला ना की मग चिखल व्यवस्थित होता असं असतं. मस्त त्याचं वातावरण ना अवधूत साहेब आपले आहेत. नाही तर नाही तापण हा पण तेवढं तर तेवढं आपला ट्रॅक्टर रोग लागलो तरी माणूस तेवढे का त्यांच्याकडे लावूक बरा पडतात. आणि आज पाणीच चांगला केला ना हो पाणीच पाणी याकडे खालचे रडतात तगडे पण येत खालच्या पाणी नको झाला. मस्त व्हिडिओ येतात सो चला आता आपण जरा पुढे त्यासाठी जागा लेफ्टला अजून खूप जरा ठिकाणी भेट देऊची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि पाठीमागे नजारे मस्त येऊ शकतात. सो चला जाऊ सावतांकडे सदोडी दिला आणि बघू शकताच तुम्ही इकडे आपला GPLचे मॅची वगैरे होतात. सो इकडे आणि इकडे सगळ्यांची शेती आहे. पहिल्यांदा आल्या वगैरे देखील होतात. चिखल लावण्याचं काम जोरदार चालू होता आणि पाऊस पण जा तुझ्या तकडे पण दिसत होता मी वापे बोलायचे तुमचे आणि अनु वापो कोणाचो हर्षद सावंत यांचा वापा आहे. सगळे बाकी सगळे आहेत. अरे नमस्कार म्हटलं आज इकडच्या दिशेने जाऊया. हर्षद सावंत यांचा वापा आहे. यांचा वापर होता वापरतो आधी शेती चालू आहे. आई येत नाही जमत ना आता पप्पांका पण नाही पप्पा हत आई का तर नाही जमत ना. आता हर्षद सावंत यांची शेती आहे. म्हणून आपलं नांगरून देतात. चिखल काम चालू असा बाकी सगळीकडे इकडे म्हणतात तिकडे पण जाऊचा तेवढा ऑलमोस्ट लावून झालेला आहे. आता तिकडचा पण सकाळपासून पावसाचा जो जरा जास्त होतो आता वय जरा कमी आहे त्याच्यामुळे जरा बरा झाला. ते बघा बाबूंची शेती इकडची घराजवळचा बाबूंचं घर आहे बघा. होय बाबूंची शेती आहे घराजवळची म्हणजे शेतीचं काम चालू होता. तिकडचं सगळं क्लिअर केलं आणि आता इकडे येतात होय ना हो. सकाळी पाऊस जास्त होतो आता वय बरोबर जाऊक देता हो मस्त विकास शेतीचं काम चालू असा. आता येणार निमिषकडे निमिष शेती होता आपण हर्षदकडे गेला तिकडे हर्षदकडे तिकडून मग आपण इकडे गेला. सो त्याच्यानंतर बाबूकडे गेला आणि आता आपण हर्षद तिकडे येतो निमिषकडे आता निमिष शेती होता इकडे जे होऊ शकतात. शुभम नमस्कार. आता झाल्याने आणि चिखल करून घेतलं ना आणि बीचचं घर पाठीमागे दिसतात तुमच्याला घरच दिसता म्हणजे पाठी दाखवते त्यांचं घरचं घर हवं पाठीमागे दिसता मस्त दिसता बघा त्यांचंच घर म्हणजे शेती आहे इकडची. त्याला पाणी जास्त होऊ शकतात आणि तिकडे पण ताजा परिस्थिती पाणी लागली आता गावताना इकडे आपण शेतात दिला म्हणजे तिकडे काम चालू होता. अजून किती आहेत 10 वापे आहेत त्यांच्या वयावर एवढे त्यांचेच असतात चालू आहे तिकडे आहेत. आता पण बोलते एकदा बघा हा ह्यो व्हिडिओ जातो डायरेक्ट लावा त्यांना दाजी येतात नाही त्या पाटात नाही येतात दगडना. मस्त घर वाटतं बघा पाठीमध्ये. बाजूक शेती असली कधी चाय पिऊन जाऊ भेटता घराच्या बाजूक शेती असली तर कधी पण चाय पिऊन जाऊ भेटता. आता हे झोपान उठा नेले नाही म्हणतात ते नाही का झोपान उठा डोळे समजत नाही.
काय घेऊन इले हा सोडलंय त्यांनी. मित्रांनो बघा इकडे चालू आहे इकडे मस्त शेतीचं काम इकडे मजा मस्ती थोडीशी असतात आणि वाडी वाटतात त्याला दिल्यावर. पण आता लावणी लावून चालू केल्याने आहे तिकडे शुभम वगैरे तिकडे काका मामा दाजी घरी आता बसल्याने आता लावणी लावूचं काम चालू आलं आता. मीच आहे कंपनी दाखवले मला तीच नुसतीच्या सगळ्याच्या बाजूला शेती आहे बघा ते निमिष पंकज ते घाला तिकडे नुसते वातावरण सावत वाटेल आपल्या मोठे मोठे वापे आहेत आणि पाणी एका बघितलं पाणीच पाणी इकडे झालं आहे पण पावसामुळे पाणी जास्त आलं आणि शेती घालचं पाणी चालू आहे. चाय भेटली आपल्या काय बघतोय काय कुठं बघा चायचं काम चालू म्हणून चाय आपण म्हटलेली आहे पियाला वगैरे नेले आमच्या दाजी आणि दाजींचेच वापे आहे दाजी मालकच स्वतः सगळीच मालकच बोलतात सो आता इकडे काम चालू आहे आणि आपण इथे चाय बी पियाला तर जागा थोडंसं पुढच्या ठिकाणी जागा सो चला टाटा. यांची शेती आहे इकडे सर्व काढता आणि त्या पाडक्यावर बघ बघ इकडे बघ आता बघ आयावर तकडनं नका बघून हसता ह्या वाडीच्या होय होय त्यांचं पाठ आहे एवढं मोठं तिकडून पाठ जाता तिकडे बाकी सगळे जातात तिकडे पण आपण जाऊया ढेंचारी आपल्या इकडे जाऊया अजून चालू केलंच नाही तुम्ही चालू करू एवढाच राहिला काढूचा दोन हातान घालतं काय रे दोन हातान तो काढत हा दाखवतो दोन हातान तो काढतो बघूया आपण अरे बघ दोन हातान तो काढता तो काढतो स्किल एक भारी आहे बघू शकतास बघा सगळ्यांना पाणी यांना घेऊचं लागतं की पाणी नसता यांच्याकडे त्या वाप्यांका पाणी मजबूत आहे पडता खूप आहे पण ह्यांच्या वाप्यांका पाणी नसता म्हणजे पाणी घेतलं नाही एवढा पाईपन तोच विषय ऑलमोस्ट झाला सिटी लावून की अजून असा नाही झाला एवढी 2-3 जवळ 2 वापे आणि खायचा या येतात व खायचलो आता रत्नागिरी रत्नागिरी ओके बाडक्या बघ आमच्या चला पाहुण्यानं जाऊया तिकडे आता पुढच्या तिकडेच येतात टाटा ते कोणा काय माहिती सो तिकडनं आता आपण इकडे येईल पाठात उतरला ह्यांचे बघा इकडे आहेत इकडे पण आहेत वगैरे आहेत आणि हे सर्व ना इरून काढतात इरून काढायची पद्धत आहे ते सर्व इरून काढतात हो येतं येलंय पुढे येतंय सो तिकडून आहे बघा तिथं येत आहे नंतर इरून घेऊ पद्धत आहे तो आपण खायना पुढे थेट पण जाऊया तो थांबा इला आपण पंकजची आई आणि पप्पा सो आपण आता हय पोचलाव आणि ते काम चालू आता इरून काढतात ते सर्व इरून काढल्यावर तो आपोआप राहूची काही गरज नसता पण ह्या स्किल खूप मोठा आहे जमत नाही प्रत्येकात इरून काढणं म्हणजे हो इकडे सगळेजण शेती जातं आणि ते हरियाणकडे तकडे पण शेती जातं काम चालू आहे जोरात इकडे बघा मस्त काल ताई भेटलेला येत होता शेवटी मग त्याला लागलं नको येऊ नशीबता नाही इला 12:30ची गाडी 1:30ला गेली आणि माका 2 वाजले घरा येऊ माका 2 वाजले तर सांगते काय आणि ती आमका एस टी पण भेटली ना ती पाणी पिणी पडत बिडत होता ते आणि मग झाड आणि आडवा झालेला लय प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होती आपले हर्षूचे पप्पा सो हर्ष तिकडे लावताना बोलते गेलेले मी तुमच्या पप्प्यांना गेलेलं आहे सो हे इरून तर्व काढतात बघा इरून दिसलेत गे हा दिसले हां ते इरून तर्व काढतात बघा बापरे बाप मायकासारखं इरून तर्व काढणं तेवढासा शक्य काम नाही हा दिसता सोप्या तरी काम आहे हो इरून काढणं खरं छान आहे सो आता इरून काढतात हे बघू शकता तुम्ही त्याच्या ठिकाणी सो मस्तपैकी असा आहे माहोल असा आणि त्यात तर्वकडचं काम नंतर जोरदार चालू असा बघू शकतात ते आपल्या ज्ञानीचे पप्पा बघू शकता सगळे बघा हां हे बघा हे बघू शकता तुम्ही ज्ञानीचे पप्पा सगळे घेऊन जातात सर्व घेऊन जातात आपण हर्षच्या लावतात ना त्या ठिकाणी ते सर्व घेऊन जातात तिकडनं आणि हर्षचे पप्पा आपल्या इकडे सगळं काढतात त्या बघा हो डायरेक्ट पाटत डायरेक्ट तयार होता हो अरे देवा डायरेक्ट वाप्या त्यांच्या वापो काय लावतालास वापो कोणचं तुमचं हे वापो कोणचं अरे पण काय आहे वाप्यात पाणी आहे की मस्करी वाप्यात पाणी आहे की मस्करी आहे डायरेक्ट वाप्यातच पाणी आहे यार
डायरेक्ट पाटाचा पाणी डायरेक्ट वापायचं आहे या म्हणजे लावूचं म्हणजे पाणी नसतात लावू गयो अशी परिस्थिती आहे होय हे बघा सर्व काढतं आहे बघा इथून सर्व काढतं आहे बघा असं नाही असं नाही काय म्हणतं? मी म्हणते तुका मी म्हटलं ऋषीच काय तो सारखं दिसता इलो तो काय तिकडे बोलते काहीतरी गेलो आमच्याकडे इलं होय होय गाडी घेऊन इलं बोलती इलं बघलंय ना गाडी घेऊन गाडी घेऊन इलं होय नसतं ते मी येत असते आता होय होय आता हे बघा आपल्या इथे त्यांचं पण शेतीचं काम चालू आणि इथून काढतात सगळीकडे इकडे इथूनच काढतात वाटतं बोलती मला बापे सगळीकडे इकडे इथूनच काढतात वाटतं बापे माझ्या मते हे सगळेजण इथूनच काढतात मित्रांनो ही सगळी त्यांनी हळद लावल्या ना बघा हळद मस्त त्यांना लावल्या ना आणि पेंटूक घेतल्याने बांधून मस्तपैकी आणि आता तकडे आहेत तो वाढले जास्त नसतील माझ्यामध्ये वाढल्यामध्ये जास्त नसतील आणि बघा मी डायरेक्ट पाटच इकडे मस्तपैकी असं वातावरण भारी असं वाटतं आणि आपण आता सावतांकांच्या घराकडे आपण येलो सावतांची घरा आपली तिकडे आणि तिकडचं आपलं आपण दाखवलं तो पण आता जस्ट व्हिडिओ केला बघितलाच तुम्ही मस्त आला व्हिडिओ तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मस्त इकडे जो नजर एन्जॉय करा भारी वाटतं काय सध्या कोकणात भात लावण्याचं काम जोरदार चालू आहे सो चला भेटू अशा ठिकाणी व्हिडिओ तोपर्यंत बाय